नमस्कार, मी तुमचा मास्तर म्हणजे भास्कर. आज आपण इयत्ता 10वीचे जे विद्यार्थी आहेत महाराष्ट्र बोर्डाचे त्यांच्या मॅथेमॅटिक्सचा पूर्ण सिलेबस नावाची सीरीज आपण इथे राबवणार आहोत. यामध्ये M1 आणि M2चे प्रत्येक चॅप्टरचं बेसिक आपण या ठिकाणी घेणार आहेत. ओके. तर आज आपण बघणार आहेत गणित म्हणजे काय. तर बऱ्याच जणांना काय असतं मॅथेमॅटिक्स गणित म्हणजे बऱ्याच जणांना खूप मोठा असा प्रॉब्लेम असतो. बऱ्याच जणांना भीती वाटते, की बाबा गणित म्हणले की हे फॉर्म्युला आत्ताच लक्षात ठेवता, हे आत्ताच लक्षात ठेवता. मग बऱ्याच जणांना याच्यामध्ये काय होतं कन्फ्युजन होतं आणि त्या भीतीपोटी बरेच जण काय करतात मॅथेमॅटिक्सला स्किप करतात. परंतु बिलकुल घाबरायची गरज नाहीये. जहा जहा मॅटर बडे वाह वाह मास्टर भास्कर अकेले खडे. सो डोंट वरी. आज आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. तर प्रत्येक विषयाचं कसं असतं जेव्हा पण तुम्ही अभ्यास करायला सुरुवात करतात प्रत्येक विषयाचं कसं असतं एक बेसिक असतो. जसं की आयुष्यामध्ये बी प्रत्येक प्रॉब्लेमचं एक सोल्युशन असतं. तर बाबा रणछोडदास ऑल इज वेल म्हणून गेलेला आहे. 3 इडियट मधला बाबा रणछोडदास काय म्हणतो की जेव्हा जेव्हा तुम्हाला संकट येतील तेव्हा एकच म्हणा. असं इथं हात ठेवा, ऑल इज वेल. ऑल इज वेल काय म्हणतो तो? ऑल इज वेल. पण जेव्हा तुम्ही गणिताच्या पेपरला बसतात आणि तेव्हा नुसतं ऑल इज वेल ऑल इज वेल म्हणलं मास्तर म्हणते चल बाहेर होय का बडबड करायला. तर इथे जीवनामध्ये ऑल इज वेल कामा येत नाही. जीवनामध्ये किंवा अभ्यासामध्ये एकच गोष्ट कामी येते, ते म्हणजे बाबा भास्कर दासने सांगितलेली गोष्ट. ती आता केअरफुली बघा. बाबा भास्कर दास काय म्हणतोय, बाबा रणछोडदास काय म्हणला, ऑल इज वेल ऑल इज वेल. बाबा भास्कर दास काय म्हणतोय, डू बेसिक वेल. म्हणजे तुम्ही अगोदर बेसिक वेल करा, बेसिक चांगल्या प्रकारे क्लिअर करा. हेच म्हणतोय बाबा भास्कर दास. आता कसं आहे की आपण गणित विषय सुरू करण्या अगोदर त्याचं काय असतं, आता गावरान भाषेत बोलायचं झालं तर प्रत्येक जागेवरती काय असते, खुटी असते. खुटी काढण्यासाठी माणूस काय करतो, हातोडा शोधतो. तर आपल्या मॅथेमॅटिक्समध्ये बऱ्याच जणांना काय असतं, खुटी अडकलेली असते. सगळे विषय जमतात, मॅथेमॅटिक्समध्ये खुटी अडकलेली असते. तिथे खुटी शोधण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे, आपल्याला हातोडा धुंडावं लागणार आहे. म्हणजे हातोडा म्हणजे काय अगोदर आता त्याचं सगळं डिटेलमध्ये बेसिक बघा. ओके. तर नावापासूनच सुरुवात करूया. मॅथेमॅटिक्स म्हणजे गणित. आता कोणत्याही क्षेत्रामध्ये गेलं तर गणित 2 प्रकारचे असतात. गणित किती प्रकारचे असतात? 2 प्रकारचे. पहिला प्रकार कोणता? अल्जेब्रा. त्यालाच आपण काय म्हणतो, अंकगणित किंवा बीजगणित. आणि दुसरा प्रकार काय? जिओमेट्री म्हणजे त्यालाच इंग्रजीमध्ये जिओमेट्री म्हणतो आणि मराठीमध्ये भूमिती. आता हे 2 ते गणिताचे पार्ट आहेत. आणखी एक सांगतो, बाबा भास्कर दास काय म्हणते, जीवनामध्ये जी पण गोष्टी येणार ती सजीव असो किंवा निर्जीव असो त्याला ह्या जगामध्ये नाव भेटतं आणि नाव भेटल्यासोबतच त्याचे काही पार्ट बी पडतात. जसं की जीवनामध्ये तुम्ही बघत असाल रस्त्यावरती दगड तर दगडाला पण नाव पडलं आणि दगडाचे बी प्रकार पडतात. कसे? छोटा दगड, मोठा दगड. ओके. मग त्याच प्रकारे गणित बी एक काहीतरी सजीव किंवा निर्जीव वस्तूचे किंवा काहीतरी आहे तर त्याला माणसाने नाव दिलं गणित. त्याचे बी पार्ट काय? अल्जेब्रा आणि जॉमेट्री. आता अल्जेब्रा म्हणजे काय? अल्जेब्रा म्हणजे नेहमी लक्षात ठेवायचं, या गणिताच्या पार्टमध्ये तुम्हाला फक्त आणि फक्त 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि 1 2च राहतात. 1 2च्याच हिशेब ह्या पार्टमध्ये आपल्याला बघायचा असतो आणि फक्त हिशेब करायचा का? आता 10वीला आलं तुम्हाला असे प्रश्न पडतात का, 2 आणि 2 किती सांगा पोरं हो, किंवा 2 आणि 2 गुणिले किती ते सांगा पोरं हो, असं काय येते का? नाही. तर ह्याच्यामध्ये थोडं ॲडव्हान्स लेवलचं येतं. तर हे जे 1 2 आहेत अल्जेब्रा बीजगणितमध्ये त्याच्यामध्ये त्याच्यावरती ऑपरेशन करावं लागतं. डॉक्टर कसे, आपण एखाद्या डॉक्टरकडे जातो, मला इथे लय दुखायले, डॉक्टर म्हणते मी तुला नाडी पकडतो, म्हणतो हां ऑपरेशन करावं लागते, लय मोठे पैसे लागते, पैसे जमा करा. मग डॉक्टर काय करतो, वेगवेगळ्या पार्टाचे ऑपरेशन करतो. तर ह्या पूर्ण अल्जेब्रामध्ये अंकगणितमध्ये आपल्याला काय ह्या 1 2वर ऑपरेशन करायचे. मग ते कोणते ऑपरेशन कोणते? तर इकडे बघा, बेरजी नावाचं ऑपरेशन, गुणाकार नावाचं ऑपरेशन, भागाकार नावाचं ऑपरेशन आणि वजाबाकी नावाचं ऑपरेशन. हे सगळे ऑपरेशन आपल्याला ह्या पार्टमध्ये करावं लागतात. आणि त्याच्यानंतर जो दुसरा पार्ट आहे जिओमेट्री म्हणजे काय? हे भूमिती. आता जिओमेट्री भूमिती म्हणजे काय की ह्याच्यातच आपल्याला काय होतं की आपण ह्या पार्टच्या गणितामध्ये आपल्याला फक्त जीव म्हणजे काय, पृथ्वी कशी गोल गोर म्हणजे ह्या पार्टच्या गणितामध्ये आपल्याला फक्त आणि फक्त आपल्याला आकृत्याबद्दल माहिती असते. मग जेव्हा माणूस जन्मला, आदिमानव जन्मला आधी कुठं राहायचा? गुहेमध्ये राहायचा, इकडे राहायचा, फरण राहायचा, बिस्तन राहायचा. मग त्यांनी घर बांधायला सुरुवात केली. मग त्याला कळालं ह्या जगामध्ये घर कसे बांधायचे. खालून असे बेस आपला चौकोनी, वरून असं ट्रँगल, मग त्याचं काय झालं पिरॅमिड, मग वेगवेगळे घरं झाले. मग लोकांनी काहीतरी अशा टाईपचे घरं बनवले, काही चौकोनी टाईपचे घरं बनवले. मग हे घरं कशी? वेगवेगळे आकार,
तर ह्या पार्टमध्ये आपल्याला काय वेगवेगळ्या ज्या आकृत्या आहेत त्याचे गुणधर्म काय, जसं की सर्कल असा दिसतो, चौकोन असा दिसतो, त्रिकोण असा असतो, हे षटकोन असा असतो, पंचकोन असा असतो आणि ह्याचे वेगवेगळे पार्ट बघायचे. ओके, तर इथून पुढच्या सिरीजमध्ये आपण प्रत्येक चॅप्टरचं डिटेलमध्ये विश्लेषण बघणार आहे. तर इतके बोलून मी थांबतो. जय हिंद, जय भारत.